आपण ठरवून एखादी गोष्ट अचीव्ह बरोबर. करण्यापेक्षा न ठरवता आपल्या वाट्याला आलेली गोष्ट साजरी अगदी करणं मला बरोबर. जास्त महत्वाचं वाटलं आणि मला त्याच्यात जास्त आनंद मिळाला. त्यामुळे असं काहीच ठरलं नव्हतं. तू म्हणालीस तसं हे माहितीच नव्हतं, की चित्रपट क्षेत्र काय आहे किंवा सीरियलमध्ये, नाटकामध्ये हं, काम कसं हं. करतात किंवा तिथपर्यंत कसं पोहोचायचं, काय करायचं, या गोष्टी माहीतच नव्हत्या. त्यामुळे ह्या क्षेत्राकडे येण्याचं कधी काही डोक्यातच नव्हतं. शाळेच्या सगळ्या वयामध्ये किंवा कॉलेजमध्ये असताना रादर मी प्रोफेशनल नाटकच केलं. हं, हं. पण शाळेत असताना मी अनेक ॲक्टिव्हिटीज केल्या. म्हणजे सगळ्याच स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचे. नाटक असेल, समूह नृत्य हं, असेल, हं. समूह गायन असेल. माझ्या मैत्रिणी चिडायच्या माझ्यावर, की "तू एक एक लाईन सुरात म्हणत नाहीस आणि तुझं सिलेक्शन होतं कसं?" तर मला असं वाटतं, की त्या समूह गीताच्या सगळ्या सुरांमध्ये माझा एक बेसूर खपून जायचा. पण मी सांगायचा मुद्दा असा, की त्याच्यातही पार्टिसिपेट केलं आणि असं आनंद घेत सगळ्या गोष्टी करत होते मी. तर ते काही ठरलेलं नव्हतं. म्हणजे मज्जा येते तर हे हं, हं. करूया, मज्जा येते तर ते करूया. हे एवढं शालेय लेव्हलपर्यंत ठीक होतं. पण असं काहीच ठरलं नव्हतं, की अरे बापरे! आता ॲक्ट्रेसच व्हायचंय, आता मला खूप काही येतंय असं. आणि तेव्हा वातावरणही नव्हतं तसं. बरोबर. त्यामुळे ह्या गोष्टी डोक्यात फिट होण्यासारखं पण काही घडत नव्हतं. सो असं काही प्लॅन्ड नव्हतं, की हेच करायचंय आणि तेच करायचंय. ज्या 2 गोष्टी समोर आल्या त्यातली एक